नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तत्पूर्वी रविवारी रात्री गावातील नागरिकांनी एकत्र येत निषेध सभा घेत सदरील घटनेबाबत रोष व्यक्त केला. खेड तालुक्यात मांजरेवाडी नंतर पिंपळगाव या ठिकाणी घडलेल्या घटनेनं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे गाव बंदला 100% प्रतिसाद मिळाला. मोहितेवाडी येथे 2 दिवसांपूर्वी एका 26 वर्षीय नराधमाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वयाचा फायदा घेऊन वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. नराधम आरोपी आसिम मुलानी यांनी पीडित अल्पवयीन मुलीवर 16 डिसेंबर 2024 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीत वारंवार अत्याचार केला. झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत होता. या प्रकरणी आसिम मुलानी राहणार शेलपिंपळगाव याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेलपिंपळगावात आयोजित निषेध सभेला गावातील नागरिक आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिरालगत असलेले मांस विक्रीचे शॉप बंद करावे, जामा मस्जिदलगत अतिक्रमण करून केलेल्या पायऱ्या काढून टाकाव्यात, तसेच नमाज पठण करण्यासाठी बाहेर गावाहून येणाऱ्यांवर बंदी घालावे अशा मागण्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त करत गाव बंदची हाक दिली. त्यानुसार गावात 1 दिवसीय कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शेलपिंपळगाव हद्दीत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आळंदीजवळील सोळू येथील आळंदी मरकळ रस्त्यावर घडली. विशाल सुधाकर राठोड वयवर्ष 25 असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात शरद शेषराव सुर्वे वयवर्ष 29 राहणार पडगाव रस्ता आळंदी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल राठोड हे त्यांच्या दुचाकीवरून आळंदी ते मरकळ रस्त्याने जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील भरधाव टेम्पोने विशाल यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात विशाल यांच्या डोक्याला, पायाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत बनावट औषधांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा झाल्याचं उघड झालं असून या प्रकरणी 2 कंपन्या आणि 2 पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे चाकण ग्रामीण रुग्णालयाला पुरवण्यात आलेल्या औषधांची चाचणी केली असता त्यातील काही औषधे अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं. या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला असता काही अप्रमाणित गोळ्यांचा संपूर्ण लॉट मागील आठवड्यात चाकण ग्रामीण रुग्णालयास पुरवठा झाला होता. रुग्णालयात केलेल्या तपासणीत काही प्रकारच्या औषधांमध्ये संशयास्पद बाबी समोर आल्या. ही औषधे पुण्यातील औंध सिव्हिल हॉस्पिटल येथून चाकण ग्रामीण रुग्णालयास पुरवण्यात आली होती आणि हा गोळ्यांचा संपूर्ण लॉट परत करण्यात आल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. आता असा अप्रमाणित औषधांचा पुरवठा खेड तालुक्यात कोणकोणत्या शासकीय रुग्णालयांना झाला होता हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. पापळवाडी तालुका खेड येथील बाळासाहेब विठोबा दरेकर यांच्या शेतातील गोठ्यावर जनावरे बांधलेली होती. त्यामध्ये मध्यरात्री बिबट्याने 1.5 वर्षाच्या गायीच्या कालवडीवर हल्ला केला. कालवडीला गोठ्याच्या बाजूला नेऊन अर्ध्यापेक्षा जास्त भाग भक्ष्य केला. कालवड गायीचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले असून गावात पुन्हा एकदा दहशत पसरली आहे. यापूर्वी सुद्धा पापळवाडी येथे एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामध्ये तो जखमी झाला होता. तसेच पापळवाडी फाटा या ठिकाणी धनगरांची घोडी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली होती. परिसरामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. तसेच संध्याकाळच्या वेळेला बिबट्या भर रस्त्यात मोकाटपणे फिरताना दिसत आहे. सदर ठिकाणी तात्काळ पिंजरे बसवण्याची मागणी वन विभागाकडे स्थानिकांनी केली आहे. चाकण शिक्रापूर NH 548D या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात नुकताच निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मार्गावरील तळेगाव ते चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे तळेगाव ते चाकण दरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्याचे काम मागील अनेक वर्षे लाल फितीत अडकून पडले आहे. तळेगाव ते चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत मार्ग व जमिनीत समांतर 4 पदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तळेगाव, वडगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या कामाच्या निविदा प्रक्रिया तातडीने राबवून रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे. तळेगाव, चाकण, रांजणगाव आदी MIDC याच रस्त्यावर असल्यामुळे या रस्त्याने नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. अवजड वाहतुकीचे कंटेनर, ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे LPG टँकर धोक्याचा बावटा दाखवत धावत आहेत.
मात्र मागील अनेक वर्षांपासून येथील तळेगाव ते शिक्रापूर या दरम्यानच्या महामार्गाचे काम घोषणांच्या पुढे सरकलेले नाही। सदर रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असला तरी या कामाचा टिप्पणीचा मसुदा मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रलंबित होता, ज्याला मंजुरी देण्यात आली। भूसंपादनासाठी जवळपास 410 कोटी रुपये अपेक्षित असून गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्याचा मसुदा अर्थ खात्याकडे सादर केला गेला आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच रिंग रोड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। सदर बैठकीत MSRDCचे सहसंचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्यासह खेड, हवेली तालुक्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते। रिंग रोड जवळ सेवा रस्ते, विविध सुविधा तयार करण्यासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक आहे। त्याकरिता महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिलाय। रिंग रोड साकारताना सेवा रस्ते, विविध सुविधांसाठी पूर्व आणि पश्चिम भागातील अनुक्रमे 10 आणि 22 गावांमधील जमिनीचे अतिरिक्त संपादन करावे लागणार आहे। मावळ तालुक्यातील चांदखेड, उडसे, परंदवाडी, कासार, आंबोली, मुळशी तालुक्यातील मुठे, घोटावळे, कातवडी, भोरमधील खोपी, हवेलीतील रहाटवडे, बहुली या गावांमधील काही प्रमाणात अतिरिक्त जमीन आवश्यक आहे। तसेच नानोलीतर्फे आकुर्डी, वडगाव, सुदुंबरे, हवेली तालुक्यातील लोणीकंद, बिवरी, कोरेगाव मूळ, बकोरी, वळती या गावांचा समावेश आहे। पुरंदर तालुक्यातील पवारवाडी, गराडे, दिवे, चांबळी, सोनोरी, थापेवाडी, हिवरे या गावातील काही जमीन अतिरिक्त म्हणून संपादित केली जाणार आहे। खेड तालुक्यातील खालुंबरे, कुरुळी, सोळू, निघोसे, धानोरा आणि भोरमधील शिवरे या गावांमधील जमीन घेण्याचा प्रस्तावात समावेश आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने 3 मे पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे। पारायणासाठी राज्यभरातून 10,000 भाविकांच्या निवासाने जेवणाची व्यवस्था आळंदी देवस्थानने केली आहे। अद्यापपर्यंत 3,000 भाविकांनी नोंदणी केली असून सप्ताहासाठी मंडप उभारण्याचे काम आळंदीत युद्धपातळीवर सुरू आहे। तर ग्रामस्थांनी नियोजनाच्या तयारीसाठी 13 विविध समित्यावरून अधिकाधिक भाविक यावेत यासाठी आवाहन करत आहेत। सप्ताहासाठी 10,000 भाविक येणार आहेत। त्याचबरोबर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि राज्यातील विविध विभागाच्या मंत्र्यांनाही निमंत्रित केलेले आहे। तर स्थानिक पातळीवर खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, महेश लांडगे, शंकर जगताप, अण्णा बनसोडे या नेत्यांनाही निमंत्रण दिले आहे। अद्याप या राजकीय नेत्यांची तारीख ठरली नसली तरी त्यांच्या दौऱ्याबाबत खात्रीलायक माहिती कळेल असे प्रमुख विश्वस्तांनी माध्यमांना सांगितले आहे। खेड तालुक्याचे पश्चिम डोंगराळ भागातील आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतर्फे 447 सभासद शेतकऱ्यांना सन 2025-2026 चे खरीप हंगामासाठी 3,82,91,000 रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन विष्णू भागू साबळे यांनी दिली। जिल्हा परिषद शाळा मोहितेवाडी येथे इयत्ता 4थीच्या मुलांचा सदिच्छा निरोप समारंभ संपन्न झाला। सर्व मुलांनी आपली शाळा व शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले। खेड तालुक्यात चोरट्यांचा उच्छाद वाढलाय। चोरटे काय पळवतील याचा नेम राहिलेला नाहीये। खेड तालुक्यात वाळद गावात चोरट्यांनी मोटारसायकलचा मागचा टायर रातोरात लंपास केल्याचं दुचाकीचे मालक विशाल बाळू पोखरकर यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलाय। सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी भांबोली ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधून 15 लाख रुपये खर्च करून 1 लाख लिटर क्षमतेच्या जमिनीवरील टाकीचे भूमिपूजन करण्यात आलं। या पाण्याच्या टाकीमुळे गावाचा पाणी प्रश्न कायमचा संपणार आहे। पहिली टाकी 30,000 लिटर क्षमतेची होती, त्यामुळे पाणी पुरत नव्हतं। यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। भूमिपूजन प्रसंगी सरपंच शीतल पिंजळ, उपसरपंच अर्जुन राऊत, माजी उपसरपंच शरद निखाडे यांच्यासह सदस्य आणि ग्रामस्थही उपस्थित होते। पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी ते स्पायसर चौक आणि पुढे तळेगाव चौक आणि आंबेठाण चौक भागात सोमवारी 28 एप्रिल 2025 रोजी वाहनांच्या अशा 2 ते 3 किलोमीटर अंतरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या भागातील रस्त्यांची कामे होणार असल्याच्या वल्गना करत शासन कोट्यवधी रुपयांची उड्डाणे शासन घेत आहे। मात्र प्रत्यक्षात पुढे जाऊन तांत्रिक अडचणी दाखवून रस्त्यांची कामे वर्षानुवर्ष अडकून पडतात असा येथील नागरिकांचा मागील 20 वर्षांचा अनुभव आहे। पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर अशी कोंडीची स्थिती आता नित्याचीच झाली आहे। त्यामुळे किमान अशा वाहनांच्या रांगा आणि त्यातून होणाऱ्या अडचणी समजून घेऊन येथील वर्षानुवर्ष लाल फितीत अडकलेल्या रस्त्यांची कामे सुरू करून येथील जनतेवर उपकार करण्याची विनंती या भागातील वाहतूक कोंडीने पिडलेली जनता ढिम्म शासनाकडे करते आहे।
चाकण वाहतूक पोलिसांनी मागील काही दिवसांपासून समविषम पार्किंगची अंमलबजावणी सुरू करून नो पार्किंगमध्ये उभी करण्यात येणाऱ्या अनेक वाहन चालकांवर कारवाई सुरू केली आहे। ही कारवाई केवळ चाकण शहरात केली जात आहे। ढिम्म पालिका प्रशासन पार्किंगची व्यवस्था करण्यात अपयशी ठरलेलं असताना नागरिकांवर कारवाई केली जात आहे। एक दुचाकी वाहन उचलल्यानंतर त्यास जवळपास 750 रुपये दंड आकारला जातोय। ही कारवाई स्थानिकांना मात्र अन्यायकारक वाटते। पार्किंगसाठी शहरात पुरेशी जागा नसताना होणारी कारवाई अन्यायकारक असून रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या 4 चाकी वाहनांवर मात्र कोणीच कारवाई करत नसल्याचं सांगत चाकणमधील नागरिकांनी नेमक्या काय तक्रारी केल्यात ते जाणून घेऊया। मी शेखर पिंगळे, शिवसेना विभाग प्रमुख, चाकण विभागामध्ये काम करत असताना आता चाकण नगर परिषद आणि चाकण वाहतूक विभाग यांनी जे समविषम पार्किंगची व्यवस्था करण्याचं नियोजन केलेलं आहे। आता अलीकडच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की चाकणमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही आहे। आजूबाजूची लोक बाजारहाटासाठी चाकणला येतात। 400 वर्षापूर्वीपासून तर या ठिकाणी बाजार भरत असतो। 84 गावातली लोक चाकणला याची शिवकालीन बाजार आहे। या ठिकाणी बाजाराला लोक आल्यानंतर 4 व्हीलर आल्यानंतर ट्रॅफिक होती म्हणून 2 व्हीलर घेऊन येतात आणि वाहतूक विभागावाले ती गाडी नो पार्किंगमध्ये लावली म्हणून उचलून घेऊन जातात। परिणाम असा होतो की काही लोकांना अजून माहीत नाही की गाडी कुठं पार्किंग करायची, काय करायची। कितीतरी लोकांची अशी व्यवस्था नाही आहे पार्किंगची। चाकणला नगर परिषद आणि वाहतूक विभागाने चाकण नगर परिषद हद्दीमध्ये पार्किंगची पहिल्यांदा व्यवस्था करावी की जेणेकरून त्या ठिकाणी पार्किंग करून त्या गिरायकाला या ठिकाणी जाय करता येईल। चाकणमध्ये असं आलंय, बाजारपेठची जी व्यवस्था झाली तीच अवस्था ह्या आंबेडकर चौकाची आणि महात्मा फुले चौकाची व्हायला नको असं वाटतंय। या ठिकाणी अनेक लोक बाहेरून येतात, या ठिकाणी गाडी पार्किंग करून जातात। पोलीस प्रशासन त्या गाडीला टोईंग लावून गाडी उचलून नेतं। कितीतरी महिलांची गाडी डिकीमध्ये मोबाईल असतात। मोबाईल डिकीमध्ये ठेवल्यानंतर ते उघडून 5 पर्यंत गाडी उचलून नेलेली असते। त्यांनी फोन कोणाला करायचा, काय करायचा, याच्यामध्ये विवंचनेमध्ये लोक आहेत। आत्ताची कंडिशन फार वाईट आहे। तरी ट्रॅफिक विभागाने पहिल्यांदा आपली पार्किंग व्यवस्था कुठं केलेली आहे। 4 ते 5 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे। महात्मा फुले चौक असेल, नगर परिषद असेल, मराठी शाळा असेल, या ठिकाणी तुम्ही पार्किंगची व्यवस्था करा आणि नंतर तुम्ही कारवाईला सुरुवात करा। त्याला आमचा विरोध नाही, परंतु सध्या तरी त्यांनी वाहतूक विभागाने गाड्या उचलण्याचं थांबवावं। आज चाकणमध्ये वाहतूक विभागाने जी समविषम पार्किंगची नियम लागू केलेले आहेत आणि त्यानुसार ते 2 व्हीलर दुचाकी गाड्या ज्या उचलून नेत आहेत आणि त्याचा दंड जो लोकांना भरायला लागत आहे त्याचा परिणाम इथल्या मार्केटवर, धंद्यापाण्यावर होत आहे गोरगरिबांचा। त्याच्यामुळं आमची वाहतूक विभागाला एक विनंती आहे, तुम्ही दुचाकी ट्रॅफिकची जी अडचण होती ती फक्त दुचाकी नाही तर 4 चाकी गाड्या सुद्धा आहेत ना, मोठ्या प्रमाणावर रोडला लागलेल्या असतात। तर रोडला लागलेल्या 4 चाकी गाड्यावर सुद्धा ती कारवाई व्हावी आणि दुचाकी गाड्यावरती कारवाई करू नये, कारण दुचाकी गाड्या त्या रोडच्या आतमध्ये लावलेल्या असतात। जाणीवपूर्वक काही लोक त्यांच्या गाड्या उचलून त्या नेऊन 750-800 रुपये, 1000 रुपयापर्यंत दंड भरावा लागतो। ती आजची परिस्थिती लोकांची राहिलेली नाही आहे। त्यामुळं वाहतूक विभागाला आमची एक विनंती आहे, त्या होणाऱ्या मार्केटवर होणारा जो परिणाम आहे तुमच्या कारवाईचा, तर ती कारवाई त्वरित थांबवावी आणि शक्यतो पार्किंगची पहिली व्यवस्था करावी व्यवस्थित आणि त्यानंतर हा नियम लागू करावा अशी माझी विनंती। या ठिकाणी जे पथारी समितीचे सदस्य ते येऊन आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की बाबा सगळेच व्यापारी मंडळी असतील किंवा आमचे पथारी बांधव असतील, भाजीपालेवाले आमचे स्थानिक शेतकरी असतील किंवा गाड्या P1 P2मुळं इकडं गाड्या लावायच्या, इकडं लावायच्या। एकतर आपल्याला लग्न सीझन आहे, त्यामुळं कपड्याच्या दुकानांमध्ये देखील आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि चाकण ही एक बाजारपेठ असल्यामुळं मुख्य रस्त्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी राहणारच आहे। विषय हा आहे की पुणे नाशिक हायवे हा कायमच जाम आहे। शिक्रापूर तळेगाव रस्ता जाम आहे, त्या ठिकाणी वाहतूक कोंडी, तिथं ज्या उपाययोजना व्हायला पाहिजे त्या होत नाहीये। MIDC मध्ये मी तुम्हाला दाखवतो, मोठमोठ्या कंपन्यांनी डायरेक्ट MIDCच्या सगळ्या रोडवर अवजड वाहतूक पार्किंग केलेली, तिथेही कारवाई होत नाही। आज रोजी मुख्य रस्ता त्यांनी सांगितलं की बाबा नगर परिषदने सांगितलंय आणि काढायचे म्हणून। तर मी काय म्हणतो, पोलीस वाहतूक शाखा जी त्यांना कुठल्याही प्रकारे कोणत्याही नागरिकाचा विरोध नाही काम करायला, पण झालंय काय, सर्वसामान्य लोकांच्या गाड्या उचलल्या की तिथे जाऊन दंड पडतो, दंड द्यायचा आणि विनाकारण वस्तू घ्यायची असती 50 रुपयाची दंड होतो 1000 रुपये।
त्यामुळं आज रोजी अशी व्यापाऱ्यांचे आणि इथल्या सर्वच जे काय आमचे पथारी व्यावसायिक शेतकरी आहे ते म्हणले की इकडे लोक नको म्हणतात, लोक ह्याच्यामध्ये एस टी स्टँडमध्ये किंवा बाहेर जे आता MIDC तिकडं खरेदी करण्याला जास्त प्राधान्य देत आहे, त्यामुळे चाकण शहराला नुकसान होत आहे। आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, पार्किंगची व्यवस्था तर झालीच पाहिजे, आपल्या मार्केट यार्डच्या मोठी जागा आहे त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय झालं, कार्यालयांचं जरी एकत्रीकरण झालं तरी बाकीच्या ठिकाणची जी वाहतूक कोंडी त्याच्यामुळं ती होणार नाही, त्याकडं कोणी लक्षच देत नाहीये। दुसरी गोष्ट, पोलिसांनी आता P1 P2 लावले, मात्र तो रस्ता बारीक आहे आणि या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि ह्या सगळ्या व्यापाऱ्यांची बैठक घ्यावी। नगरपालिकेने व्यापारी पथारी सगळ्यांची बैठक घेऊन लोकांच्या सूचनेने कारवाई करावी ही विनंती। आपण म्हणजे कार्यवस्थांची कारवाई चालू झाली आहे, त्या कारवाईचा परिणाम व्यवसाय झाला आहे, व्यवसाय फार लोक इथे याची कमी झाली आहेत। नगरपालिकेला ही विनंती की त्यांनी पहिली पर्यायी व्यवस्था करावी, नंतर बंदच कारवाई करावी, त्याला कोणी विरोध करणार नाही, पहिली पर्यायी काय कारवाई करण्याची गरज आहे। खेड तालुक्यात शिवम ग्रीन कोर्ट चषक 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धांचं उद्घाटन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आलं। राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिनेश ओसवाल यांना ग्रीन वर्ल्ड क्लबच्या वतीनं सन 2025चा ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश शहा, लेखक गौतम कोतवाल, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सर्वसामान्यांची बँक, परंतु खूप प्रामाणिकपणे सहकारी क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।